तरच ट्रीट करतोय रे भाई. तर आपण हरिश्चंद्रगड चढायला सुरुवात केली. आईच्या गावात इथे पाय सरकतोय माझा, पाय सरकतोय माझा इथेच. तर हरिश्चंद्रगड चढायला सुरुवात केली आहे. थोडासाच चढलो आहे, जास्त नाही. तिथून स्टार्ट आहे, इथून एंड इथपर्यंत चालू आहे. हळूहळू चढू, कारण आता लेटच झालं आहे. असं पण ॲक्च्युली आम्हाला स्टार्ट करायचं होतं 4 वाजता. असेल पण हे बघ ना, इथेच चढतात ना. आता वाजलेत 7, ऑलमोस्ट 6:45. हळूहळू चढायला सुरुवात करू, बघा किती वाजता पोहोचतोय. ऑलमोस्ट 10 to 15% कव्हर केला आहे मित्रांनो. 10 to 15 नाही ब्रो, 5%. नाही रे, 10% झाला असेल. बस झाला रे, थोडं तरी सांग एक्स्ट्रा. बघा आताच थकलोय, पण मागचा व्ह्यू बघा, एकदम सही, एकदम सही, एकदम सही. काय फ्रंट व्ह्यू हे बघ. बघा आज आम्ही सगळे कॅमेरामॅनच आणलेत. सगळ्यांचे हातात कॅमेरे, 1 2 3 4 5. हे बघा सगळे कॅमेरेच कॅमेरे. कॅमेऱ्याचे प्रकार किती सांगते? 4 5 प्रकार. 1 2 3 4 आयफोन आहेत, एक SLR आहे, एक ॲक्शन कॅम आहे, एक हँडी कॅम्प आहे. कोण आहे हँडी कॅम आपल्यातला? जो आगे चल रहा है वो हँडी कॅम है. विकलांग. चला चला चला. जास्त नाही वाटत मला, तरी बऱ्यापैकी वरती आलं ना. जास्त वाटत नाही पण पण मला. लगेच जास्त वरती आलं ना असं वाटतं. मला वाटत जास्त मला एका तास क्लिअर होऊन जाईल. काय माहिती आता त्याच्या पुढे काय ते ना माहिती. तिकडून बघा एवढं तर दिसतंय, इथून चढलो एवढं चढणं आहे, इथं दिसतंय आपल्याला. आता पुढे नॉर्मल स्ट्रेट आहे. बघूया, दाखवतो तुम्हाला तोपर्यंत. पुढे पुढे मेजरली आम्ही सध्या असं वाटतंय आम्हाला की 20%वर आलो असू, 20-25%. आणि प्रशासनाचा कमाल. शिड्या भाई एकदम स्टीप चढण आहे भाई. स्टीप म्हणजे असं नाही करू शकत, पण दगड खूप आहेत. हा पाप नाही हो रहा है, हा पाप नाही. हे हा भाई ते मांजा आहे. काय असं असतं ना, आता ते पतंग उडायला लागला असता. हा भाई ते मांजा. चल चल चल, शिड्या देतो. दुसरी मेटलची शिडी. तर साईडला बसल्यानंतर एक मस्त एकदम गोष्ट झाली आहे. परफेक्ट कॅमेरा फिरवला. आम्ही ना इथे एक ड्रोन शूट केला आणि मस्त दादा होता एकदम. 200 रुपये घेतले आमच्याकडून. 200 रुपयात 40 सेकंड्सची एक व्हिडिओ काढली आम्ही. 40 सेकंड. पण भाई वरतीट आहे, जे पण भाई एकदम मस्त वरतीट आहे. ड्रोन पण DJI होता, कॅमेरा पण DJI आहे. आणि प्रॉपर त्यांनी ड्रोन शूट केलाय. हां, प्रॉपर ड्रोन शूट आहे. मी व्हिडिओमध्ये टाकेन तुम्हाला ड्रोन शूट. एकदम एंडिंगला टाकेन, एंडिंगला. त्याच्यामुळे व्हिडिओ बघा एंडिंगपर्यंत. चालू झालाय ना. तर गाईस आता आम्ही आलोय ऑलमोस्ट ऑलमोस्ट भाई 75% पोहोचत आलो आहे. जास्त नाही, अजून एक तास चढायचं आहे भाई. एक तास जास्त नाही, 1 तास खाली. जास्त नाही, 1 तास. फोटो बघ. कितना दूर आहे सर? 1 घंटा. मगासपासून सगळे लोक 1 तासच बोलतायत. कंटिन्यू. अगर रुक गए तो फिर 2 घंटा. अरे बापरे. तर आता सगळे लोक आम्हाला खाली पण थांबलेलो, ते पण बोलले 1 तास. ते थोडा वर आलो आम्ही, 10-15 मिनटं झाले, ते पण बोलतात 1 तास. तर बघू आता काय.
चल भाई. तर बाय आपल्यासोबत खूप आलाय अंतर आहे, खूप अंतर आहे. इंडियावाला. बाय अजून किती टाइम आहे? 1 तास. 1 तास. म्हणजे गेल्या अर्ध्या तासापासून 1 तास. फुल टाइम पास. तर हे बघा कितीला भेटेल पण दाखव. हा 25 रुपये खाली, ओनली 25. कुठे यायचंय तर हरिश्चंद्रगडाच्या एकदम 75% टप्प्यावर. जिथे 1 तास बाकी असेल तिकडे. हा जिथे सगळे बोलणार 1 तास बाकी आहे तिकडे. तर बघा असे येत आहेत सर्व. 1 तास नाही, फक्त 5 मिनिटं बाकी आहे. कॉन्फिडन्स लेवल. तर आता भाई आताच आम्ही एक रिफ्रेशिंग ड्रिंक पियालोय, लिंबू सरबत. 2 मिनिट थकलो. हां तरी 2 मिनिटात थकलो. लिंबू सरबत 5 जणांनी प्याला. 125 रुपये झाले. काकांकडे सुट्टे नव्हते तर आम्ही 100 रुपये दिले. म्हणजे जाताना 25 रुपये परत द्यायचे आहेत. लवकरच पोचू, लवकरच. मग काय. अरे मध्ये पण बघितलंच ते बॅग टाकले, म्हणजे असं ग्रीन हे ठेवलेत नेटवाल्या तुला डस्टबिनसाठी. ते तर आहेच. किती काय झालं ना भाई, तरी कचरा डस्टबिन टाका रे, किंवा जाताना घरी घेऊन जा, कारण तो राहिलेला कचरा तर इथून कोण काढणार नाही. एवढ्या वरती आलोय ना आम्ही, तरी पण क्लायमेट एकदम थंड आहे. बघा ऊन लागतंय, पण ना जे टेम्परेचर आहे ते मे बी अराउंड 24च्या आसपास असेल ना. 24. आणि थंड वातावरण आहे पूर्ण. चला ना यार. ते देऊ ते बघा. असेल बघा. सह्याद्रीच्या कुशीत वसलेला हरिश्चंद्रगड हा महाराष्ट्रातील एक अतिप्राचीन आणि रहस्यमय किल्ला आहे. गडावरील मुख्य आकर्षण म्हणजे 6व्या शतकातील हरिश्चंद्रेश्वर मंदिर, जे अखंड प्राचीन काळात कोरलेल्या अद्भुत शिल्पकलेचे उत्तम उदाहरण आहे. या मंदिराचे आणि गडाचे नाव हिंदू पुराणातील सत्यवादी आणि दानशूर राजा हरिश्चंद्र यांच्या नावावरून पडले आहे. हे मंदिर शिलाहार आणि यादवकालीन असल्याचे मानले जाते. मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे ते एकाच प्रचंड काळ्या पाषाणात कोरून तयार करण्यात आले आहे. प्राचीन भारतातील शिल्पकलेचा हा एक उत्कृष्ट नमुना आहे. तुम्ही नक्कीच या गडावर या आणि या मंदिरात येऊन दर्शन घ्या. खूप प्रसन्न असं वातावरण आहे या ठिकाणी. खूप प्राचीन काही गोष्टी आहेत त्या आपल्याला पाहायला मिळतील या ठिकाणी. हरिश्चंद्रगड येथील केदारेश्वर गुहा मंदिर हे महाराष्ट्रातील एक अत्यंत प्राचीन आणि पवित्र ठिकाण आहे. समुद्र सपाटीपासून सुमारे 4671 फूट उंचीवर असलेल्या या गुहेत भगवान शिवाची 5 फूट भव्य शिवलिंग मूर्ती आहे, जी चारही बाजूंनी थंड पाण्याने वेढलेली असते. या गुहेच्या आत मध्यभागी भगवान शिवाला आधार देणारे 4 मोठे दगडी खांब आहेत. अशी श्रद्धा आहे की हे 4 खांब 4 युगांचे प्रतीक आहेत. काळाच्या ओघात हे 3 खांब एक एक करून तुटून पडले आहेत. सध्या गुहा केवळ एकाच खांबावर आहे, ज्याला कलियुगाचे प्रतीक मानतात, त्यावर उभी आहे. अशी आख्यायिका आहे की ज्या दिवशी हा शेवटचा खांबही तुटून पडेल, त्या दिवशी कलियुग संपून या जगाचा विनाश होईल. खूप रहस्यमय असं मंदिर आहे हे. तुम्ही नक्कीच या ठिकाणी व्हिजिट करा. भाई
भाई आपण चाललो आहोत आता काय कुठे चाललो रे? कोकण कडा. कोकण कड्यावर चाललोय भाई आता. सगळं दर्शन वगैरे झालंय खालती. आता तुम्हाला कोकण कडा दाखवतो. मोस्टली 10 मिनिट्स बाकी आहेत अजून. 10 मिनिट्स नाही रे, नॉर्मल 5 to 7 मिनिट्समध्ये पोचलो पाहिजे आपण, असं वाटतंय. आम्हाला तर वाटतं खूप काय पण काय होत नाही. इथे मला तर तुम्ही बघू शकता इकडे कशी जत्रा भरली आहे. आमच्या मंडपेश्वरच्या जत्रेला पण एवढी पब्लिक नसते रे. तेवढी इथे कोकण कड्याला जत्रा आहे. म्हणजे जत्रा मंडपेश्वरला माणूस दिसत नाही समोरचा आपला. हे नाही आता एवढी गर्दी नसते आपल्या मंडपेश्वरला. तर आता आम्ही फायनली पोचलेलो आहे कोकण कडा. आता थोड्या वेळात आम्हाला क्लाउड गॅदरिंग दिसली तर पाहिजे. आम्ही तोच एक होप ठेवलाय. समजलं स्टिक सुटली आहे. ते खूप गर्दी बोलले तर संडे म्हणून खूप गर्दी असणार ऑफकोर्स. तर आता बघूया कसं काय होतंय. यांनी माझी कॅप हलवली पूर्ण. बघा ना इथे लोक टेंट घेऊन राहिले. टेंट ते बेस्ट होतं. म्हणजे जे राहिलेत ना त्यांना मस्त व्ह्यू भेटलेला असणार. सकाळी एकदम मस्त सनराईज. आम्हाला तर बेसवरून सनराईज दिसलाय. बेस विलेजपासून सनराईज आम्ही बघत आलो आहे. फायनली आता कोकण ईश्वर राजाधिराज योगीराज श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. जय शिवाजी. जय भवानी. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. नमः पार्वती पदे हर हर अंगावर काटा आला भाऊ. हा गुजबम्स तर आले भाई. अरे काटा बोलतात त्याला रे भावा. तेच मराठी. अंगावर काटा आलाय भाई. शहारे. तर बघू शकता इथे ड्रोन पण उडवत आहे. आम्ही खाली उडवलेला. आता परत वरती उडवणार की नाही ते फिक्स नाही आहे. नाही आता नाही, एकदाच काय ते कॅम्प. ती हाईट बघणार ना खतम आहे भाई. दाखव ना म्हणजे इकडून दाखव. जर हा व्ह्यू आणि इथे कॅम्पिंग किंवा हा व्ह्यू आणि समोरच्या साईडला कॅम्पिंग आहे तुम्हाला दाखवतो. तिथे रात्रीच्या वेळेस काय सीन असेल हे तुम्ही इमॅजिन पण नाही करू शकत. आणि हीच आहे सगळ्यात मोठी रॅपली. बघा म्हणजे हा व्ह्यू आपल्या मागे बघा. हा व्ह्यू आणि रात्री इथे राहण्याचं सुख दिसतंय मागे. हेव्हनपेक्षा सुंदर. जो इकडचा सनसेट आणि सनराईज जो असेल ना, सूर्यास्त आणि सूर्योदय एकदम पीस भाई. वर्ड्समध्ये आम्ही बोलू नाही शकत एवढं हे. एकदम खतरनाक. तुम्ही पण एकदा येऊन ट्राय करा. होऊ शकेल तर रात्री सकाळचे 4 वाजता ट्रॅक चालू करा. हां लवकरात लवकर जेवढं ट्रॅक चालू कराल ना. कारण आता जर तुम्ही फर्स्ट टाईम येत आहे तर लिटरली किंवा नॉर्मली जर असं बघायला गेलं तुम्हाला 2.5 ते 3 तास मॅक्स टू मॅक्स. जर पावसाळ्यात येत असणार तर तुम्ही पावसाळ्यात चालेल. आरामात या. प्रॉपर ट्रेकिंगचे शूज वगैरे असतील तरच या. एवढं चालतोय
गड उतरल्यावरती भूक तर खूप लागली आहे, त्याच्यामुळे आता मी नाश्ता ऑर्डर केला आहे. नाश्ता आलेला आहे, बुर्जी पाव ऑर्डर केली आहे आम्ही. सगळे असं आता जेवायला बसलो आहे इथेच. म्हणजे गड उतरल्यावरती थोड्याच अंतरावरती ना एका ताईचं हॉटेल आहे, तिकडे तुम्ही विजिट करा. आम्ही पण आता जस्ट चेक करतो कशी टेस्ट वगैरे आहे, पण खूप सुंदर वाटतं आहे. तर तुम्ही पण प्लीज जर हरिश्चंद्रगडावरती येत असाल तर नक्की इथे भेट द्या. मी तुम्हाला लोकेशन किंवा फोटो ॲड करतो इथे. तर गाईज फायनली आपण पोचलो आहे आपल्या घरी. तर गाईज फायनली आपण आपल्या घरी पोचत झालो आहे. कठोर परिश्रमाने एकदम आपण गड वगैरे चढून 5 तास रिटर्न ट्रॅव्हलिंग करून आता फायनली एक 5 मिनटात आपण पोचू घरी. तर आता भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत गुड बाय. बाय बाय. बस एवढंच बघायचं होतं. बाय बाय.